हाय एव्हरीवन, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? नवीन एका व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. हा व्लॉग सुरू होतो आहे ऑलमोस्ट रात्री 9 वाजता वगैरे. तर बिग बास्केटवरून खूप गोष्टी काय काय मागवायच्या होत्या आणि त्यातल्या मेजरली जास्त गोष्टी आईकडेच तिला हव्या होत्या. त्यामुळे मग मी काय केलं की दोघींची एकाच ठिकाणी ऑर्डर मागवली आईकडे आणि मग तिकडून नंतर मला ज्या वस्तू त्यातल्या माझ्या हव्या होत्या त्या सुधन्वा जाऊन घेऊन आलेला आहे. ह्याच्या ज्या ह्या बिग बास्केट, ब्लिंकिटच्या वगैरे, झेप्टोच्या ह्या पेपर बॅग्स असतात ना, तर प्लीज लगेच टाकून देऊ नका. त्याचे खूप काही छोटे छोटे ना घरामध्ये उपयोग होऊ शकतात. मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन की काय उपयोग होऊ शकतात, मी काय उपयोग करते. त्यामुळे त्या लगेच अशा टाकून देऊ नका, भरपूर उपयोगी असतात त्या. आणि मग मी भांडी वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. आज ना आमचं खूप खाणं लवकरच झालं, म्हणजे सांगू का 6-6:30 वाजल्यापासूनच भूक लागली होती. त्यामुळे आम्ही 7-7:30ला संध्याकाळचं जेवण टाईप्सच म्हणा सगळं असं खाऊनच घेतलेलं होतं. आणि मग म्हणलं चला आता ही भांडी वगैरे पण जागेवर लावून देऊया, जेणेकरून उद्या सकाळचं ते काम वाचून जाईल आणि तेवढाच मग दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी आपल्याला वेळ मिळत असतो. आणि हा व्लॉग सध्या तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तसंच 2 दिवसांचा झालेला आहे, आता रात्री आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशीचा असा. तर मला आज तुमच्यासोबत एक थोडक्यात गोष्ट शेअर करायची आहे. ती म्हणजे मला खूप अपॉर्च्युनिटीज होत्या, मला जे आवडत होतं त्या गोष्टीमध्ये करायला किंवा मी शिकले होते त्या गोष्टीमध्ये करायला. पण मी ज्या रिलेशनशिपच्या कंडिशन्समधून गेले, मॅरिटल लाईफच्या कंडिशन्समधून गेले, त्याच्यानंतर मात्र किंवा माझ्या पर्सनल लाईफ, माझ्या अपब्रिंगिंगमधून गेले, त्याच्यामधून माझं ज्या पद्धतीने मी वाढले, तर त्याच्यामध्ये माझं हे खूप ठाम मत होतं की मला माझ्या बाळासाठी पूर्ण वेळ घरी थांबून वेळ द्यायचा आहे. आणि कारण मी माझ्या आजूबाजूला पण असंच बघितलं की ज्या मुलींच्या बाबतीत, म्हणजे माझी शाळा मुलींची होती त्याच्यामुळे मुलींच्या बाबतीत हे घडलं, तर त्या आज एक काहीतरी वेगळं प्रॉपर सेट करिअर करतायत आणि स्टील आता ते इतकं व्यवस्थित सेट झालेलं आहे की त्यांनी ब्रेक घेतला बेबीसाठी तरी काही फार फरक पडत नाही आहे, कारण की त्यांचं सेव्हिंग झालेलं आहे आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे परत त्या जॉईन करू शकतायत. किंवा सगळंच थांबवलं त्यांनी तरी त्यांनी ती करिअरची एक फेज खूप छान एन्जॉय केलेली आहे. त्यामुळे त्यांना आता तसं काही वाईट वाटत नाही आहे आणि आता त्या पूर्ण वेळ बाळाला वेळ देत आहेत. तर मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजत असेल की आता मी याआधी पण मी 10वीत असल्यापासून जेवढं शक्य आहे मला अपॉर्च्युनिटीज मिळाल्या तेवढी सगळी कामं मी डेफिनेटली केली. पण जेव्हा मात्र ही वेळ आली तेव्हा मात्र मी मनापासून हा निर्णय घेतला. आणि खरं सांगू का, मनापासून घेतला म्हणजे थोडंसं तर मला घ्यावाच लागणार होता, माझ्याकडे नाईलाजच होता. कारण माझ्या घरात सगळीच माणसं वर्किंग होती आणि मी पाळणा घरात वाढलेली असल्यामुळे आणि माझा नवरा पाळणा घरात अजिबात वाढलेला नसल्यामुळे आमच्या दोघांचं मत होतं की बाळ घरी वाढलं पाहिजे. ठीक आहे, तर हा एक मुद्दा मला तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला म्हणून केला. हा सदाशिवपेठेतला स्वामींचा मठ आहे, जिथे लहानपणापासून मला आठवत पण नाही मी केव्हापासून जाते आहे, इतक्या वर्षांपासून आम्ही जातो. आणि इथे कायम तेव्हा मनाचे श्लोक, गीतेचे अध्याय वगैरे यांचे स्पर्धा व्हायच्या आणि मी त्याच्यात भाग घ्यायचे आणि यायचा, म्हणजे त्यांच्याच कृपेने पहिला नंबर यायचा. आणि तेव्हा 11 रुपये 21 रुपये वगैरे असं पाकिटात बक्षीस मिळायचं. हे राजा केळकर संग्रहालय आहे. गावात आलो होतो म्हणजे कामं खूप पेंडिंग होती बँकेची, ती सगळी केल्यानंतर ऑलमोस्ट आम्हाला 4-4:30 झाले इथे येण्यासाठी. कारण सगळ्या बँका आमच्या गावातच आहेत, मंडईच्या जवळ आसपास वगैरे, तुळशीबागेच्या. मग तिथे आलं की इथे सगळं येणं होतंच. आणि चितळेमध्ये मग त्यांचं खास दुपारी 3 ते 4 वेळेमध्ये जो समोसा, पांढरा ढोकळा आणि ड्रायफ्रूट इडली मिळते ते आम्हाला आवडतं. तर जेव्हा आम्ही त्या टायमिंगमध्ये तिथे जातो तर आवर्जून तिकडे खायला जातो. आणि म्हणजे माझा मुंबईचा जन्म आहे पण आता वाढले पुण्यात, त्यामुळे पुणेकर म्हणू शकता. आणि लेक तर माझी म्हणजे पूर्ण अस्सल पुणेकर आहे. माझ्यामध्ये तरी खूप गोष्टी मी नंतर पण कामासाठी, शिक्षणासाठी मुंबईत असल्यामुळे मुंबईच्या आणि पुण्याच्या मिक्सचर आहेत. हा तुळशीबागेचा गणपती आहे. मग तुळशीबागेत तर मग लेकीनी हट्टच केला की आपण जाऊया. तर मलाही जायला आवडतं, नाही आवडत असं नाही, पण कधी कधी असं वाटतं की काही बाबतीत ना व्हरायटी आणि कॉस्ट वाईज मग आजकाल जरा ऑनलाईन बरं पडतं. 10:15 वाजलेले आहेत रात्रीचे आणि मला ना कधी कधी मायग्रेन होतं आणि कधी कधी ना हायपरटेन्शन पण होतं. तर हे ज्यांना होत असेल त्यांना ह्यातला फरक कळत असेल की डोकेदुखी वेगळी असते, मायग्रेन वेगळं असतं, हायपरटेन्शन वेगळं असतं. तर आता मला
टेन्शन होते आज, कारण मायग्रेन होणं शक्यच नव्हतं, कारण की मी ऑलरेडी गोळी घेऊन गेले होते की होऊ नये म्हणून. तर आता मेजरली खूप काय आईसोबत बँकेची कामं होती ती झालेली आहेत, जी काही मी तुमच्यासमोर इथे डिस्कस नाही करू शकत. तर आता मी थोडंसं हे माझ्याकडे मध्येच मी आता घेतलं 1 महिन्यापूर्वी मसाजर, तर त्याने थोडंसं बरं वाटतं. कारण किती तुम्ही मेडिकेशन किती करणार ना, सारखं सारखं मेडिकेशन मला नाही आवडत. तरी मी आता महासुदर्शन काढा घेणार आहे, पण याने जरा थोडंसं बेटर फील होतं, बरं वाटतं म्हणजे जरा थोडंसं. नाही तर मग इथे थोडंसं टाळूवरती तेल घालीन रात्री झोपताना. बघूयात आता थोडंसं, म्हणजे मी आत्ता तुम्ही बघितलं असेल कपडेही चेंज नाही केले, काहीच नाही आहे, फक्त हातपाय धुतलेले आहेत आणि बाहेर स्टँडवर कपडे वाळत घातले होते तर ते मी घेऊन आलेली आहे. आतमध्ये ते अजून वाळलेलेच नाहीत, म्हणजे आता आत परत तो स्टँड मला मॅनेज करून आतमध्ये ते परत वाळत घालायचे आहेत. आणि काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवून देते आजच्या ब्लॉगमध्ये, आणि मग मी या ब्लॉगचा एंड करते. केस बांधून घेतलेत, खूप मी बरी दिसत असेल. आता मी तुम्हाला तिथून आम्ही गावातल्याच बँकेत गेलो होतो, कारण पूर्वी आम्ही तिकडेच राहायचो, त्याच्यामुळे आमच्या तिथेच मोस्टली सगळी बँकेची कामं असतात. त्यामुळे मग तिथून जवळ मार्केट म्हणजे मंडई ही आहेच आहे. तर मग मंडईतलं काय काय सामान घेतलेलं आहे, खरेदी म्हणजे शॉपिंग, ती तुमच्यासोबत शेअर करते. ओके, तर मागे मी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये तुम्हाला नाही या चॅनलवरती का माझ्या आधीच्या जुन्या चॅनलवरती मी तुलसी हे दुकान दाखवलेलं होतं, शनिपाराजवळचं किंवा जिलब्या गणपतीजवळचं. तर तिथून बऱ्याचदा आम्ही काय काय वस्तू घेत असतो, तर तिथून काय घेतल्यात वस्तू तुम्हाला दाखवते. ओके, तर हा एक ब्रश मला हवा होता, जो मी हा एक ब्रश घेतलेला आहे सिंकसाठी किंवा कुठल्याही अशा ऑड जागी घासायला बरं आहे, चांगला आहे. म्हणजे इकडून पण एक आहे, मी आता ऑनलाईन पण बघितला होता, पण कसं झालं आता म्हणलं चला मार्केटमध्ये मंडईत गेलं. मार्केट काय पुण्यात असलं ना की मंडई म्हणायचं, तर मंडई तुळशीबागेत मी गेलेलीच होते. तर म्हणलं चला मग आता इथनंच घेऊन टाकूयात, काय आता जो काही पैशांचा फरक असेल तो असेल, पण घेऊन टाकूयात. इथे असं राऊंड शेप आहे आणि इकडे असं छोट्या जागेसाठी आहे. अशा छोट्या छोट्या बॉटल्स आम्हाला लागतच असतात, बाहेर जाताना भरून घ्यायला बऱ्या असतात, पर्समध्येही बसतात, छोट्या सॅकमध्येही बसतात. त्याच्यानंतर हे फनेल आहे, जे तेलाच्या बाटलीत तेल ओतताना बरं पडतं. आता पावसाळा आणि थंडीमध्ये आपण सूप वगैरे घरात करतो, तर इतके वर्ष माझ्याकडे मेलामाइनचे हे होते, काय ते चमचे, सूपचे जे चमचे असतात, काय म्हणतात त्याला मला माहिती नाही, तर ते होते. पण मला खूप वर्ष इच्छा होती की माझ्याकडे स्टीलचे असावेत माझ्याजवळ, पण आता सध्या तरी आमच्या तिघांपुरते 3 मी घेतलेले आहेत. हळूहळू मग मी त्याचा एक 6चा सेट बनवेन, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मला काही गरज नाही आहे, 6 पर्यंत बनवेन मी. एक छोटी बास्केट मला हवी होती, सो मी बास्केट पण घेतलेली आहे. एक छोटीशी बादली मला हवी होती, तर छोटीशी बादली घेतलेली आहे. एक भांड्यांचा स्क्रबर घेतलेला आहे. ही तुम्हाला आता शॉपिंग दाखवली मी. आणि बाकी एवढा वेळ इतका उशीर का लागला, कारण की बाकी आईची पण काय काही खरेदी बरीच होती, मोस्टली आईची जास्त खरेदी होती. नंतर किराणा माल पण काय काय भरायचा होता, तर त्याच्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी आता आईकडेच आहेत आईच्या, त्यामुळे एवढा उशीर लागला आम्हाला. आणि हे पण खूप दिवस झाले हे एक डोक्यात होतं, ऑनलाईन घेतलं असतं मी, बघूनही ठेवलं होतं, कार्टमध्ये घालून ठेवलं होतं, पण आता मला तुलसीमध्ये मिळालंच. आता मला तुम्ही सांगायची किंमत तुलसीत मला हे 175ला मिळालेलं आहे, माहित नाही आता ऑनलाईन ह्याची किती किंमत आहे, मी पण शोधीन. तर हा रिचार्जेबल लायटर आहे जो मी घेतलेला आहे, वापरताना आता मी तुम्हाला दिसेल. हे आपलं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते आता साडी खरेदी. संगम साडी सेंटर हे पण पुण्यातलं जुनं, खूप जुनं असं फेमस साडी सेंटर आहे. एकदम बजेट फ्रेंडली साड्या मिळतात बाजीराव रोडवरती. खूप वेळा आम्ही तिथून साड्या घेत असतो. तर आता ही माझी 3री कलमकारी म्हणतात, नाही दुसरं काय म्हणतात, मला डोकं दुखतं त्यामुळे मला नावच आठवत नाहीये. काय ही साडी बघून तुम्ही मला सांगा बघू, किंवा मग मला नंतर आठवलं तर मी इकडे स्क्रीनवरती एडिटिंग करताना मेन्शन करीन. काय बरं म्हणतात याला साड्यांना, कलमकारी नाही दुसरं काय अजून म्हणतात,
नावच आठवत नाही मला ऍब्सोल्युटली. तर ह्याच्यातली इंडिगो, जेव्हा पहिल्यांदा ती फॅशन निघाली तेव्हा इंडिगो साडी होती. ती पण मला फॅशन निघाल्यानंतर ऑलमोस्ट 2-2.5 वर्षांनी वगैरे मी घेऊ शकले. ती मी घेतली. ती आहे म्हणजे ह्याच दुकानातून घेतलेली. ह्याच्यातलीच ग्रे कलरची आहे. आणि आता ही अशी मी मस्त अशी बेरीचा कलर असतो ना, बेरी अशी राणी कलर असतो, रासबेरी, राईट, रासबेरी कलरची ही आहे साडी, रासबेरी कलरची. आणि ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस पण आहे. सो ही एक साडी घेतलेली आहे. आणि त्यातली आता अजून एक साडी आहे, ही दाखवते. ही माझी आहे, मी घेतली आहे. नेसेन तेव्हाच आता पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल. पण ही अशी साडी आहे, फिरता कलर आहे, मस्तपैकी गोल्डन आणि मेहंदी असा फिरता कलर आहे. जरा असे सध्या जरा का कोण जाणे पण असे हटके जरा कलर घ्यायला आवडतात. ते नेहमीचे कलर घ्यायला नाही आवडत. आणि नेहमीचे जे ठरलेले असतात ना, म्हणजे लाल म्हणा, ग्रीन म्हणा, तर हे आपल्याकडे लग्न झाल्यापासून असतातच नाही का. त्याच्यामुळे मला जरा असे वेगळे कलर मला घ्यायला आवडतात. तर आता श्रावण सुरू होतोय, मग सगळे सणवार सुरू होत आहेत. तर त्याच्यात आता केव्हा तरी नेसलेली तुम्ही बघालच माझी साडी. आणि ही साडी सेम पॅटर्न मधला, कलर वेगळा, म्हणजे बुट्टी वेगळी आणि कलर वेगळा. तर हा पण असा एक रासबेरी कलरच आहे मस्तपैकी. नाही, हा राणी कलर आहे. हा, म्हणजे राणी थोडा डार्क असतो म्हणे मग. तर असं रासबेरी, पिंक, राणी असं मिक्सचर तुम्ही म्हणू शकता. रोज खूप गोड कलर आहे हा बघा, खूपच गोड कलर आहे. आणि रिसेंटलीच आईनी ना सगळं सुंदर असं मोत्याचा एक सेट घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये सेम हा कलरचा त्याच्यामध्ये मधला तो खडा असतो ना, तो आहे. सो दॅट ही असे इथे तुम्हाला दिसत असेल, हा पदर आहे. आता आई पण नेसेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर ही आईची साडी आहे. आणि आता काय राहिलंय का आपलं दाखवायचं अजून? ते त्या पिशवीमधला ते तिथली पांढरी पिशवी, ते माझं राहिलं ना. ती अजून एक बोट होती ना, मला त्या साडीचं नाव काय बरं वाटतं तोंडावर, ती मी शिवावा यांचा काहीतरी त्रास होत असला ना की आठवतच नाही. ती वाली. हा, ह्यातलं ना आता दाखवायचं. पण आता ह्याच्यात पण काही गोष्टी आजीच्या आहेत आणि काही गोष्टी आपल्या आहेत. ही पिशवी आजीची आहे ना? हा, ही पिशवी आजीची आहे. तिकडे माझ्या भावाला डबा नेला वगैरे अजून ही पिशवी वगैरे लागतेच. आणि आम्हालाही ने-आण करायला काहीतरी पिशवी लागते. सो दॅट ही एक पिशवी पण म्हणजे बाहेरची घेतलेली आहे आम्ही. थोडं तिरकं झालेलं नाही. इकडून वर घे, परत वर घे, वर धर, जरा वर धर. अजून एक छोटी बॉटल आहे. तर अशा छोट्या छोट्या बॉटल्स आम्हाला लागत असतात. ही एक गरम पाण्याची छोटीतली पिशवी वेणूसाठी, म्हणजे आपल्या मोठ्या असतात ना शेकायची पिशवी, ते लहानपणापासून तिला अशा लागतात. म्हणजे घेतो आम्ही आदनं वरनं, मग तिला तिचं शेकायचं असेल तेव्हा त्या छोट्या बऱ्या पडतात. ही एक छोटीशी प्लास्टिकची बरणी उठणं ठेवायला वेणूचं घेतलेली आहे. अरे ही गाळणी आजीची इकडे आली बघ आपल्याकडे. हा ठीक आहे, उद्या देऊन टाकू. आजीच्या घरची गाळणी आहे. अरे हे चहाचं भांड पण आजीचं इकडे चालू, चहाचं भांड आजीचं. त्यानंतर आय डोंट नो ही कढई आम्ही का घेतली आणि कोणासाठी घेतली, म्हणजे आईच्या स्वयंपाकघरासाठी घेतली का माझ्या स्वयंपाकघरासाठी घेतली हे मला लक्षातच आलं नाही, पण आम्ही घेतली. ते छोटंसं क्यूट आहे पण. आणि घेतली. तर हे छोटूस काय असतं ते मिक्स करतो आपण, त्याला तो शब्द मला आठवतच नाही आता. असं झालं ना, मी कधी एकदा सगळं फ्रेश होईन, चेंज करेन आणि सोपून टाकेन. खूप त्रास होतोय आता मला, इतका त्रास होतोय. ह्या छोट्या छोट्या वाट्या सांगते मी तुम्हाला, उपयोगी पडतात. आता आपल्याला जेव्हा सणावारांना नैवेद्याचं पान वाढायचं असतं तर तेव्हा आपल्याला भाताची मूद घालायची असते. तर ह्या साईज मध्ये आपण वरण भाताची मूद घालू शकतो आणि मसाले भाताची मूद घालू शकतो. आणि या छोट्या साईज मध्ये आपल्याला दही भाताची पण मूद घालायची असते तर ती घालू शकतो. आणि हे तसराळ पण तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही, आम्ही याला तसराळच म्हणतो. तर कणिक वगैरे आपण मळतो नाही का. सो दॅट हे पण आईचंच आहे, म्हणजे यातल्या बऱ्याचशा गोष्टी आईकडच्याच आहेत. आणि हे माझं पाण्याच्या पाईपला आपण काय लावतो त्याला मला माहित नाही काय म्हणतात, तर ते एक माझंच आहे. ठीक आहे, तर ह्या मोस्टली सगळ्या गोष्टी
आजीच आहेत. आजीच्याच आहेत. ठीक आहे, तर ते आता सगळ्या ठेवून देते. आणि चला अशा रीतीने मी आता आजच्या ह्या व्लॉगचं इकडेच एंड करते आहे. पुन्हा भेटते नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.